पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महानगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी अनेक धक्कादायक घटना पाहावयास मिळाल्या। एकीकडे गोळीबाराची घटना घडली तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून अन्य दोन उमेदवारांनी केलेल्या विनंती करत त्यांना कळवळून केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय। या व्हिडिओच्या विरोधात भाजपाने आक्षेप घेतलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते हे उमेदवारांवर दबाव टाकून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊ देत नसल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे। सदर घटना ही लोकशाहीची हत्या असून शिवसेना दहशत निर्माण करून उमेदवाराला लोकशाही अधिकारांपासून वंचित ठेवल्याचा आरोप भाजपाचे नेते धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलाय। तर दुसरीकडे भाजपाने दबाव टाकून शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला असा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आलेला आहे। सोनाली शिंदे या अर्ज माघारीला गेल्या होत्या त्यावेळेस शिवसेनेच्या अन्य दोन उमेदवारांनी त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी विनवण्या केल्या। शेवटच्या क्षणी सोनवणे निवडणूक कार्यालयात जाणार त्याच्या वेळी हा सर्व प्रकार घडल्याने उमेदवारी त्यांना मागे घेता आली नाही। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। एक मिनिट थांबा साहेब, कशासाठी आले? रात्री तुम्हाला फोन केला, तुम्ही काय सांगितलं? मंजुराताईंना काय शब्द दिला तुम्ही? की आम्ही माघार घेणार नाही। सर तुम्ही पण हे करत होते ना? तुम्ही काय सांगितलं आम्हाला? शब्द काय दिला? मंजुराताई तुमच्या समाजाच्या करा तुम्ही कोणाला घाबरताय? उमेदवारी माघार कशाला घेताय? शिवसेनेची उमेदवारी उमेदवारी घेताना प्रेशर होती का ताई तुमच्याकडे? तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे? तुम्ही उमेदवारी शिवसेनेची घेतलेली आहे? आमच्याकडे उमेदवारी घेतली, उमेदवारी आमच्याकडे घेतली होती ना? वेळ संपलेली आहे। 3 वयाचा विषय नाही। काही विनंती आहे, लढा आदिवासी पुत्र आहोत, लढायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी का हिंदी? आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की 2:23 काही उमेदवार विड्रॉल करण्यासाठी तिथे गेले असताना विड्रॉल केंद्राच्या बाहेर काही ठराविक लोकांनी तिथे 15-20 लोकांचा घोळका करून ज्या आमच्या महिला गेल्या, भगिनी गेल्या, जे लोक गेले त्यांना अपशब्द वापरून, त्यांना दमदाटी करून, त्यांना धुडकून लावलं आणि त्यांना तुम्ही इलेक्शनचं विड्रॉल करू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांना एक दमदाटी दिली। बऱ्याच वेळेस त्यांनी विनंती केल्यानंतर शेवटी 3:10 ते तिथून निघून गेले आणि त्यांना त्यांचा हक्काचा संविधानिक दिलेला अधिकार, त्यांचा अधिकार हा फॉर्म भरण्याचा संविधानिक अधिकार आहे, तसं विड्रॉलचा सुद्धा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार हिरवण्यात आला। आणि म्हणून जवळपास 35-40 मिनिटं हे सगळं विषय जो चाललाय त्याच्या संदर्भात आता ज्या लोकांना निवडणूक लढायची नव्हती त्यांना जबरदस्ती निवडणूक लढण्यासाठी एक प्रकारची दमदाटी करण्यात आली आणि म्हणून त्याच्या माध्यमातून एक वातावरण चिंतेचं झालंय। निवडणूक इलेक्शन कमिशन यावर यथायोग्य कारवाई करेल अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही करतो। गेल्या 2 दिवसापासून धुळे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे उमेदवार असतील त्यांना साम दाम दंडभेद आणि आर्थिक प्रबोधन देऊन या ठिकाणी उमेदवाराची माघार घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केलेला आहे। त्याचंच एक उदाहरण म्हणून आज आमच्या प्रभाग क्रमांक 8च्या सोनाली सोनवणे ह्या उमेदवारांना देखील त्या कुणाल बाबाच्या संस्थेमध्ये असल्याने अनुसूचित जातीच्या आमच्या त्या महिला आहे त्यांच्यावर दबाव टाकला की तुमच्या पतीला त्या ठिकाणी आम्ही त्या संस्थेमध्ये त्रास देऊ, काढून टाकू, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन माघार घ्या। परंतु ते या महानगरपालिकेच्या गेटवर आले असता आम्ही त्यांना विनंती केली की ताई तुम्ही शिवसेनेकडे उमेदवारी मागायला आला होतात, तुम्हाला मंजूर आहे का शोधा? म्हणजे आम्ही आलो होतो, म्हटलं शिवसेनेने तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्हाला उमेदवारी दिली, तर आमची विनंती आहे तुम्ही ही उमेदवारी मागे घेऊ नका। त्यांनी ती विनंती आमची मान्य केली आणि ते या ठिकाणी माघारी गेल्या। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।